नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बातमीपत्रामध्ये। बातमीपत्राची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। वरळी कोळीवाड्यामध्ये लाऊडस्पीकर उतरवल्यानं आदित्य ठाकरे आता आक्रमक झालेले आहेत। भाजपचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। कोळीवाड्यातील लाऊडस्पीकर हटवण्यावरून आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मधला होळीचा वेगळाच उत्साह असतो। आदित्यजी, काय सांगाल, कसा उत्साह दिसतोय मतदारसंघामध्ये? मी वरळीत जेव्हा कोळीवाड्यात येईल होळीसाठी, हा उत्साह तुम्हाला सगळे गल्लीत दिसेल। इथे मस्त उत्साह असतो, जोरदार इथे सेलिब्रेशन असतं। खरं तर तुम्ही एक ट्विट केले थोड्या वेळापूर्वी, वरळीतील या होळीला यावर्षी खूप निर्बंध लावण्यात आले आहेत। प्रशासनाने आणि भाजपच्या सरकारने इकडे आमचे अनेक होर्डिंग्स आणि भोंगे उतरवलेत। भोंगे चुकीचे उतरवतात। आमचे अनेक इथे कोळीवाड्यातले वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांचे डीजे थांबवत आहेत, माईक उतरवत आहेत। काय म्हणजे सण साजरा करायचा मराठमोळा की नाही? खरं तर हे आपल्या मतदारसंघापुरतं होतंय, अशी पण काही असूही शकतं, कारण भाजपचे राजकारण ते सगळ्यात आणतात, सणांमध्ये पण आणतात। खरं तर रमजानचा महिना आहे आदित्यजी, इतर पण सण आहेत, इतर सणांवर निर्बंध नसतो, मात्र हिंदू सणावर निर्बंध आहे असं काही? मराठमोळे सणांवर बघा, गणपती बाप्पाच्या पीओपीच्या याच्यावर मूर्तीवर, ते कोळीवाड्यात बरोबर निर्बंध। हे नुसतं भाजपला आपलं मराठमोळे हिंदुत्व मारायचं। आज पंकजाताईंनी विधानसभेत मुद्दा मांडला की पीओपी मुळे प्रदूषण होतं का, याबद्दल अजून माहितीच नाही। हायकोर्टामध्ये केस कमकुवत लढण्यात आली का? बघा, सीपीसीबी जर गंगेचे पूर्ण रिपोर्ट बदलू शकतो तर पीओपी बदल नाही बदलू शकत। कॅमेरा पर्सन रुपेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई, वरळी।